कुणाचा? शिवसेनेचा. अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. गोरगरिबांचं रेशन बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना. असू दे टपरीवाला असू दे तो ITR भरतोय म्हणून त्याचं रेशन बंद करायचं काय? आता ही सांगा मोटरसायकल घेणे. राजू यादव शिवसेना करवीर तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बोंब मारली रेशन धारकांना घेऊन. कार्यालयानं काय केलंय, लोकांना नोटिसा पाठवल्यात आणि लोकांचं डायरेक्ट जे शासनाचं मोफत धान्य आहे ते बंद केलं. कारण काय, तो IT रिटर्न भरतो. तो कुठल्या ह्याचा संचालक आहे काय त्याचा स्पष्ट उल्लेख नाही. IT रिटर्न हा माणूस एखादं घर बांधायचं स्वतःचं, 2 चाकी गाडी घ्यायचं म्हटलं तरी तो IT रिटर्न भरतो. हे कारण होऊ शकत नाही. गोरगरिबांचं राशन बंद करायच्या नादात सरकार आहे. म्हणून आज आम्ही करवीर शिवसेनेच्या वतीनं बोंब मारलेले आहे आणि इशारा दिलेला आहे की तुम्ही तात्काळ जर नाही या गोरगरिबांचं राशन चालू केलं तर ह्या पुढचंही आम्ही मोठं आंदोलन उभं करणार, अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं. आकडेवारी किती समोर आलेले काय करवीमध्ये किंवा जिल्ह्यातले? एका दुकानात 400 ते 500 लोकांना रेशन मिळत होतं. त्यातली निम्मी लोक या शासनानं नोटिसा दिल्यात आणि काय म्हणतात नोटिसा देताना की तुम्ही तुमचं म्हणणं सादर करा. म्हणणं कोणतंही घेत नाहीत गोरगरिबांचं. डायरेक्ट ज्यांना नोटीस पाठवलं त्यांचं राशन बंद केलेलं आहे. मग आम्ही म्हटलं सरकारकडे जर खरोखरच पेन्शनवाल्यांची ती बोंब, रेशनवाल्यांची बोंब जर तुमच्याकडे जर काही नसलंच तर बोर्ड लावा, सरकारकडे पैसे संपल्यात अशा पद्धतीने बोर्ड लावा. अशा पद्धतीने आम्ही आज तहसीलदार साहेबांना, पुरवठा अधिकाऱ्यांना बोललो. आज बोंब मारून आज करवीर तालुक्यातली आम्ही इथे येऊन बोंब मारल्या. उद्या जर बघणार नाही तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे जिल्ह्यातली सगळी लोक घेऊन जाऊन आम्ही बोंब मारणार, अशा पद्धतीने त्यांना इशारा दिला.